उरण विधानसभा मतदारसंघात मागील 5 वर्षात असणारे भाजपचे आमदार महेश बालदी हे महायुतीच्या वतीने पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। 2019च्या वेळी मोहपाडा येथील सभेला आपल्या भाषणातून त्यांनी काही आश्वासने दिली होती, त्यावर एक नजर टाकूया। आणि तुम्ही जे म्हणता की फक्त तुमच्या जातीचे लोक आहेत असं नाही, 17 पगड जातीचा असलेला हा मतदारसंघ आहे। उरण ते पनवेल जेएनपीटीला जाणारा 3000 कोटी रुपयाचा रस्ता आपण बनवला। 3000 कोटी रुपये सर्व्हिस रोड, 8 पदरी रस्ता, कधी कोणी अनुभवून घ्या। रोजगारीची समस्या फार मोठी आहे। जिथे जातो तिथे सांगतात साहेब 2 मुलं तरी गावातली लावा, 4 मुलं तरी लावा। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की या एसीझेडचं काम 4 ते 5 महिन्यामध्ये संपणार आहे। किमान 1 लाख लोकांना नोकऱ्या लागणार आहेत, किमान 1 लाख लोकांना। मी कुठलंही स्वप्न दाखवत नाही, कारण आजचे आपले ऋणानुबंध हे वर्षानुवर्ष जन्मानुजन्माचे आहेत। साहेब एक सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की इथे जांभिवलीला धरण तयार, पण धरणाला फिल्ट्रेशन प्लांट नाही। या विभागामध्ये 2 ते 3 धरणं इमिजिएट होऊ शकतात, पण राजकीय इच्छाशक्ती नाही, करून काय देण्याची ताकद नाही, ओळख नाही, आपली कुवत नाही आणि सरकार दरबारी जाऊन इथल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची कोणाची क्षमता नव्हती, म्हणून हा विकास मागे राहिला। नाहीतर एवढा रासायनिक म्हणजे जिथे सोन्याचा एकेकाळी धूर निघायचा, या ठिकाणी एवढं मागास राहण्याचं कारण काय? ही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि करून न घेण्याचा। मी या आत्ताच्या आमदारांना सांगतो की MIDC तर तुमच्याकडे होते। अहो, चावण्याचं पाणी प्रकल्प, चावणे धरण आहे, वॉटर स्कीम आहे, पाताळगंगा नदी आहे, पाण्याचं कुठेही दुर्भिक्ष नाही। फक्त पाण्याचं नियोजन नाही केलं, जांभिवली धरणाचं पाणी लोकांना देऊया ही इच्छाशक्तीच नव्हती, त्या इच्छाशक्तीचा अभाव होता। मी या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या सर्वांचे चेहरे आणि होणारे कार्यक्रम, होणारे प्रवेश तुम्ही मला संधी 100% देणार आहे, याच्याबद्दल शंका नाही। या भागातल्या आहेत। मग गेल्या वेळेला HIL HOCचा प्रश्न असो, HIL HOC करता संपादित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो, या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रश्न असो, आत्ताच मनोगतात माझे मित्र अविनाशने सांगितलं की या ठिकाणी आपल्याला एक ट्रामा सेंटर, की एखाद्याला अटॅक आला, एखाद्याला पॅरालिसिस अटॅक आला तर त्याला इथून वाशी पनवेलला जाईपर्यंत हॉस्पिटल नाही आहे, ट्रीटमेंट होईल असं काय नाही। ज्याला गोल्डन आवर म्हणतात त्याच्याकरता ट्रीटमेंटची सोय नाही आहे। मित्रांनो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की HPCLनी HOCची जागा घेतली आहे आणि HPCL आणि BPCL या सर्व ऑइल कंपन्यांकडून त्यांच्या CSR मधून या ठिकाणी हॉस्पिटल बनवून घेण्याची आपली जबाबदारी। पाहिलेल्या व्हिडिओद्वारे मागील सभेत महेश बालदी यांनी ठराविक आश्वासनांवर भर दिला आणि त्या आधारे त्यांना निवडणुकीत मते मिळवता आली। मात्र ही आश्वासने कितपर्यंत पूर्ण झाली याबाबत आमच्या प्रतिनिधीद्वारे त्यांना विचारणा करण्यात आली आहे। एसीझेडचा प्रकल्पातनं तुम्ही 1 लाख लोकांना नोकऱ्या देणार होते, मागच्या वेळी सांगितलं होतं आणि याबाबत आज पण सुद्धा तोच मुद्दा परत घेतला तुम्ही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, एसीझेड मी गेल्या वेळेला बोललो, त्याच्यानंतर एसीझेड मध्ये प्रकल्प आले, DP वर्ल्ड आला, आता वेल्सपन आलंय आणि त्यांचे प्रकल्प सुरू झाले, प्रक्रिया सुरू झाली तिथे। आता एअरपोर्ट आलाय, एअरपोर्ट मध्ये सुरू झाली, इंटरव्ह्यू चालू झाले, लोकांना अपॉइंटमेंट यायला लागलं। आपण कधीच खोटं बोलत नाही साहेब, जे बोलतो ते 100% होतं। JNPT ते एसीझेड आला का नाही, तिथे प्रकल्पात नोकऱ्या चालू झाल्या का नाही चेक करून घ्या। जांभिवली फिल्ट्रेशन प्लांट आणि त्यानंतर ट्रामा सेंटरच्या बाबत आपण मागच्या वेळी उल्लेख केला होता, आश्वासन दिलं होतं। आता ते लोहपला जे हे चाललंय, सेंटर आलंय रायगड जिल्हा परिषदेचं, ते MGM हॉस्पिटलला देण्याचं माझं मानस आहे आणि येत्या लवकरच मी ते देईन। त्याच्यामुळे तेही ट्रामा सेंटरच आहे आणि तिथे झालेला पेशंट हा MGMशी कोलॅबरेटेड असेल, MGMचे डॉक्टर्स येतील, या इथल्या व्हॅसिनिटीतल्या या परिसरातल्या लोकांना तिथे सोय मिळेल। आणि हॉस्पिटल बनवणं हे सोपं आहे CSR मध्ये, ते रन करणं कठीण आहे। त्याच्यामुळे MGM असेल, त्याच्यानंतर आपलं DY पाटील इन्स्टिट्यूट असेल, याच्याशी जर हे आपले उपजिल्हा रुग्णालय जोडली गेली तर त्या क्रिटिकल पेशंटला इथे त्यांच्याच लिंकने तिथे ऍडमिशन होऊ शकतं। हा प्रयोग आम्ही नेऱ्याला, पनवेलला बघितला आणि तो यशस्वी झालाय। त्याच्यामुळे लोहपचं आणि अशीच छोटी सेंटर इथे उभारली गेली पाहिजेत आणि त्याच्याकरता येत्या काळात प्रयत्न होणार। रसायनामध्ये तरुणांना नोकरीची काय संधी उपलब्ध करून द्यावी? आता HOC HIL ठिकाणी आता त्या जागा जाऊन तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, हे विजन आहे।
आणि या इथून नवी मुंबई एअरपोर्ट आहे आता, तिथे चालू होईल नोकऱ्या. धन्यवाद. महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार खरंच त्यांनी आश्वासने पूर्ण केलीत का, किंवा या निवडणुकीत उभे असणारे उमेदवार आपली आश्वासने कितपत पूर्ण करतील यावर सुज्ञ मतदार वर्गाने खात्री करूनच उमेदवार निवडून दिल्यास आपल्या विभागाचा विकास होणार हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायने.